नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आपण कोणतीही सेवा करत असतो तर तेव्हा आपल्याला जांभई येते, कंटाळा येतो, मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येतात. तर आपण रोजची देवपूजा करत असतानाही आपल्याला असं होतं की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येतात, जांभई येते, आपल्याला झोप लागते. तर असं का होतं, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हाही आपल्याला आळस येतो, किंवा इतर कोणत्या छोट्या छोट्या सेवा करत असतो किंवा देवपूजा आपण करत असतो तर तेव्हाही आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येत असतात, आपल्याला झोप लागते किंवा आपल्याला आळस येतो. तर प्रत्येकाच्याच बाबतीत असं होत असतं. तर हे का होतं, तर बघा, पितृदोष. तर या आपण सेवा करतो तर त्याच्या आधी आपल्याला पितरांचीही सेवा करायची असते आणि ती आपण करत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या सोबत असं होत असतं. तर बघा, ज्या वेळेस पितृदोष असतो तर त्यावेळेस आपण कितीही पैसे कमवतो पण घरामध्ये सुखच नाही. भरपूर पैसा आहे तरीही आपल्या घरामध्ये सुखच असत नाही. त्याचबरोबर मुलांचे लग्न जमत नाही, घरामध्ये सतत कटकट असते, घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही. आपले सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही संतती होत नाही. तर या समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर आपण समजून जायचं की आपल्याला पितृदोष आहे आणि मग अशा वेळी आपल्याला नारायण नागबली करायचं सांगितलं जातं. पण सर्वसामान्य माणूस या गोष्टी करू शकत नाही, त्याचा खर्च आपल्याकडनं होत नाही. तर अशा वेळी आपण काय करायचं, तर बघा, जोपर्यंत आपले पितृ खुश होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम चालूच राहतात. आपल्याला या समस्या, अडचणी या येतच असतात आणि त्यासाठी आपण तोपर्यंत आपल्या कुलदेवाची सेवा करावी. तर बऱ्याच घरामध्ये असं बघायला मिळतं की मुलगा आईबापाला मारतो, आईबापाचं ऐकत नाही. तर हा सर्व त्रास पितृदोषामुळे होतो आणि पितृदोष हा खूप भयंकर असतो. तर त्यासाठी आपण रोज काही सेवा कराव्या. तर या सेवा केल्यानेही बऱ्याच वेळा आपल्या जो पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होतो. तर कोणत्या सेवा कराव्या, तर बघा, रोज आपण आपली जी देवपूजा करतो, सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला रोज पितृस्तुती स्तोत्र हे पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली रोजची देवपूजा करायची आहे. तर यासाठी आपण जे आसन घेणार आहोत तर ते आसन सेपरेट घ्यायचं आहे, त्यावर आपण बसायचं आणि आपलं तोंड हे दक्षिण दिशेकडे करायचं आहे. तर तुम्ही हे रोज सकाळी देवपूजा करण्याआधी या स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही बेडरूम किंवा हॉलमध्ये बसूनही तुम्ही हे पठण करू शकता. फक्त आपलं तोंड हे दक्षिण दिशेकडे असावे आणि आपण जे आसन बसायला घेणार आहोत तर ते आसन रोज आपलं पठण करून झाल्यानंतर, वाचून झाल्यानंतर ते अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे त्याला कोणी हात लावणार नाही, अशा ठिकाणी ते आपल्याला ठेवायचं आहे. तर हा एकच नियम यामध्ये आपल्याला खूप चांगल्या रीतीने पाळावा लागतो आणि ते ठेवल्यानंतर आपण हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपली रोजची देवपूजा करायची आहे. तर याबरोबरच अजून आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजे पंचमहायज्ञ. तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर कितीही प्रखर पितृदोष असो तर तो नक्कीच कमी होतो या सेवेंनी. तर पंचमहायज्ञ ही सेवा अतिशय सोपी सेवा आहे. तर ही वर्षभर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तुमचा जो पितृदोष आहे तो कमी झालेला दिसेल, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला बदल घडलेला दिसेल. तर पंचमहायज्ञ म्हणजे काय, तर बघा, सकाळी उठल्यानंतर आपण पहिले अग्नीला तूप देणे, त्यानंतर आपल्या घरामध्ये जे कोणी येतं तर त्यांना काही ना काही खायला प्यायला खायला प्यायला देऊन त्यानंतरच त्यांना पाठवावे. त्याचबरोबर रोज कावळ्याला नैवेद्य ठेवणे, त्यांनी खाल्लं नाही तरीही कावळ्याच्या वाट्याचं आपण रोज नैवेद्य हे बाजूला काढून ठेवावे. त्याचबरोबर गाईलाही आपण नैवेद्य काढावा, घास काढावा. त्यानंतर मुंग्यांना साखर रोज टाकावी. तर असं रोज आपण करावं. तर या गोष्टींनीही आपला पितृदोष हा कमी होण्यास मदत होते. तसेच प्रत्येक अमावस्येला गरजूंना दान करायचं आहे. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे देता येईल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता. तर अमावास्या ही पितरांसाठीच असते आणि जोपर्यंत आपण पितरांची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये चांगले घडत नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या, अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही आपल्या ज्या अडचणी, ज्या समस्या आहेत त्या कमी होण्यासाठी तुम्ही रोज आपल्या पितरांसाठी या सेवा करा. पितृ खुश झाले तर आपल्या आयुष्यातली कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येणार नाहीत.
त्यामुळे रोज आपण जे देवपूजा करतो, तर देवपूजा करण्याआधी रोज सकाळी आपल्या पितरांची पण सेवा करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी समस्या असतील, जर पितृदोष असेल तुमच्या घरामध्ये, तर तो नक्कीच कमी होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.